मी स्टुडंट आहे फर्स्ट इयर एनएलपीचे आणि रात्री नशा मला समजतात तरी सुद्धा मला मी पोक्सोच्या एका प्रकरणात होते कारण मी ॲक्च्युली सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे त्याच्यामुळे मी एका प्रकरणात होते रात्री आणि असं पण आज आपल्याला जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये तर त्याच्यावरती बोलायचं आणि ऑन दी स्पॉटचा हा विषय आहे परंतु आपण काय होतं ना की खूप वर्षापासून प्रॅक्टिस करत असतो आणि त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला जसं की घरामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये धर्म आहे ते कुठल्या ना कुठला धर्म त्यांच्या आयुष्यात आहे तर ते धार्मिक करतो किंवा ते शिकवत असतो त्याचबरोबर आपण भारतीय संविधान जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं जे प्रियंबल आहे त्याची जी उद्देशिका आहे तर हे याचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे माझी 11 वर्षाची मुलगी 6वीला शिकते तिला जे जे ऍक्ट असेल पोक्सो ऍक्ट असेल जे असेल संविधानात जे प्रियंबल आहे ही वाचून हे करते म्हणजे माझ्या मुलीला मी स्वतःच्या घरातून मी शिकवते जसं सरांनी सांगितलं की आता सध्याच्या आपल्याला गरज आहे की मुलांना आपण हे कॉन्स्टिट्यूशन शिकवलं पाहिजे कारण या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या फक्त माणसाचंच नाही तर देशामधल्या किडा मुंग्यांच्या सहित म्हणजे पर्यावरण विषयक ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या सुद्धा हक्काचं रक्षण केलेलं आहे आज मी इथे जे बोलत आहे इथं बोलण्याचा हक्क मला या संविधानाने दिलाय मला घरावर बोलण्याचा अधिकार जो दिलाय हे स्वातंत्र्य जे दिले ते मला भारतीय संविधानाने दिले मी आता नुकतीच आमदारकीची निवडणूक लढवली ती निवडणूक लढवण्याचं स्वातंत्र्य मला भारतीय संविधान या संविधानाचं महत्त्व असं आहे म्हणजे हे जगातलं खूप मोठं म्हणजे जास्त मोठं असलेलं संविधान आहे भारतात जगात खूप हे आहे आणि त्याच्यामुळे खूप दिवस पण लागतात तयार करायला आणि थँक्स टू आंबेडकर असं आपल्याला म्हणावं लागतं कारण त्यांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे पाश्चिमात्य देशामध्ये आपल्या स्त्रियांना बरं का खास करून स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी 150 वर्ष 100 वर्ष लढे द्यावे लागले मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी पण आपल्या भारतामध्ये स्त्रियांना एका झटक्यात मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्याच्यासाठी वेगळे आंदोलन आपल्याला करायची गरज नाही पडली आपल्या समाजामध्ये आपल्या याच्यामध्ये स्त्रियांवर सामाजिक कायद्यांची बंधनं आहेत आणि सामाजिक कायद्यांची बंधनं असल्याने स्त्रियांचं स्वातंत्र्य जे आहे तर स्वातंत्र्यावर धार्मिक रूढी परंपरांच्या आधारे जास्तीत जास्त गदा आणली जाते किंवा त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं परंतु भारतीय संविधान हे स्त्रियांना जास्तीत जास्त संविधान देतं त्यांच्या स्वातंत्र्य देतं म्हणजे त्यांची जी गरज आहे त्या गरजेनुसार त्यांना जे वाटतं त्या पद्धतीचं स्वातंत्र्य भारतीय संविधान देतं याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केलेला नाही आपल्यामध्ये समाजात केला जातो परंतु संविधान याच्यामध्ये भेदभाव केला करत नाही आणि ह्या भेदभाव केला जात नसल्याने आपल्याला काय म्हणतात लोकशाही जी आहे तर लोकशाहीमध्ये खूप मोठा लोकशाही प्रधान देश आपला जो आहे त्या भारतीय संविधानामुळे आहे आणि याच्यामध्ये काय कुठलाही जाती भेद कुठलाही काय म्हणतात भेदभाव न करता आपल्याला जगता येतं याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा ही जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता आपण सगळेजण सोशल मीडिया वापरतो त्याच्यामुळं आणि खूप साऱ्या लोकांचं काय म्हणतात ना गोपनीयताची भंग केली जाते तर त्यासाठी आपण ती गोपनीयता किंवा व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे ती कुठल्या कुठल्या अँगलने ती जपली जाते आता आपण लॉचे स्टुडंट असल्यामुळे आपल्याला शिकवलं जाते आता आमचा इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे किंवा आम्हाला मराठी मीडियमचे स्टुडंट असल्यामुळे आम्हाला ते मराठीत जमतं इंग्रजी आम्हाला फारसं कळत नाही परंतु तरी सुद्धा की आपल्याला हे अभ्यासावं लागणार आहे याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि हे आपल्याला कृतीत आणावं लागणार आहे कारण डोक्यात घेऊन फक्त आणि वाचन करून आपल्याला ते जमत नाही तर आपल्याला आपल्या कृतीमध्ये ते आणून दाखवावं लागतं त्यानुसार आपल्याला वागावं लागतं आणि जसे आपल्याला भारतीय संविधानात आपले अधिकार हक्क दिलेले आहेत तसेच नागरिकांचे कर्तव्य ड्युटी सुद्धा दिलेले आहेत परंतु होतं काय ना की आपल्या समाजात आपण समाजात जगत असताना अवतीभोवती जे काही भारतीय कायद्याचं उल्लंघन जे केलं जातं त्या कायद्याचं उल्लंघन होत असताना आपण शांत बसत असतो फॉर एक्झाम्पल जर नवरा एखाद्या बाईला मारत असेल किंवा बाहेर रस्त्यावर कुठं भांडण होत असते तर जाऊ पोलीस आपण कळवलं तर आपल्याला चौकशीला बोलवतील मग आपल्याला फेऱ्या मारावं लागतील मग आपण तिथं शांत बसतो अशा वेळेस आपल्याला एक नागरिकाचं कर्तव्य म्हणून आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत देश विरोधी असतील समाज विरोधी असतील एखाद्या धर्माच्या विरोधात कृती घडत असेल एखाद्या जातीच्या विरोधात कृती घडत असेल एखाद्या स्त्रियाच्या विरोधात कृती करत असते तर ह्या कृती थांबवण्यासाठीची जी कर्तव्य आहे ते भारतीय नागरिकांना आपल्याला भारतीय संविधान
बहाल करतं आणि ते देतं. ती नागरिकाची कर्तव्य आपण पार पाडलं, आपल्या गुन्हे दाखल होत नाही. जर एखाद्या रोडवर ऍक्सिडेंट जर झाला तर त्या पेशंटला त्याला वाचवण्यासाठी आपण मदत केली किंवा एखाद्या आरोपीच्या विरोधात आपण साक्ष जर दिली कोर्टामध्ये, तर आपल्याला काही त्याच्यावरती कारवाई होत नाही, कारण आपल्याला त्या समजल्या पाहिजे, ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि या गोष्टी आपण आपल्या कृतीत आणल्या पाहिजे. आणि काय म्हणतात ना, स्वातंत्र्य हा काय म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीपेक्षा स्त्री असो पुरुष असो, हे आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य हे आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि ते स्वातंत्र्य भोगणाऱ्या, म्हणजे मी तर स्त्री आहे, खूप मोठ्या प्रमाणात मी बाहेर फिरत असल्यामुळे किंवा समाजात काम करत असल्यामुळे त्या स्वातंत्र्याचं काय महत्व आहे, तर हे भारतीय संविधानाने दिलेलं आहे. समाजात बायांचं, स्त्रियांचं बाईपण जास्त जपलं जातं, पण भारतीय संविधान स्त्रियांच्या बाईपणापेक्षा माणूसपण जास्त जपतं. आणि ह्या माणूसपणाच्या लढ्यामध्ये किंवा माणूसपणाच्या याच्यामध्ये आपण काम करत असताना मोठ्या प्रमाणावर आपल्याला समाजामध्ये जो भेदभाव आहे, जी विषमता आहे, न्याय व्यवस्थित मिळत नाही आपल्याला, ते याच्यात आहे. कारण बाबासाहेबांनी सुद्धा तेव्हा म्हटलेलं होतं की हे जे संविधान आहे, तर या संविधानाचं महत्व किंवा यश अपयश हे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणावर डिपेंड आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जे समाजात आपल्याला दिसते की एक वर्ग प्रचंड श्रीमंत आहे, म्हणजे मुठभर लोकांच्या हाती श्रीमंती आहे आणि खूप सारा वर्ग गरीब आहे किंवा शिक्षणाची संधी खूप साऱ्या लोकांना मिळत नाही. आजही पाडावर, आजही रस्त्यावर एकदा भीक मागताना दिसतात आपल्याला, गुन्हेगारी वाढलेली दिसते. त्याच्यामध्ये होतं काय की अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवरती कुठेतरी ताण आहे, कुठेतरी भेदभाव होतो आणि त्यासाठी आपल्याला एक नागरिक म्हणून आपल्याला वेगळं कामं करावी लागतात. आता आपण लॉचे स्टुडंट आहोत, तर लॉ झाल्याच्या नंतर किंवा जिथे आपण प्रॅक्टिस करत असतो, तर यानुसार आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी व्हावी किंवा आपल्या पद्धतीनं आपण ते करता यावी यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करता येतील. आणि मला जी काही बोलायची संधी दिली एक स्टुडंट म्हणून, तर तुमच्यासमोर मला मत मांडता आलं आणि काही जर चुकलं त्याच्यासाठी मी माफी मागते.